आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। लेखी स्वरूपात मागण्या मान्य झाल्यामुळे ताहराबाद येथील मिलिंद चित्ते यांचे उपोषण मागे। बागलाण तालुक्यातील ताहराबाद येथील काँग्रेस पक्षाचे ओबीसी सेलचे पदाधिकारी मिलिंद चित्ते यांनी गावातील रखडलेला पाणीपुरवठा व स्मशानभूमी रस्त्याबाबत सोमवार दिनांक 20 एप्रिल रोजी गावातच दिवसभर उपोषण सुरू केले होते। मात्र सायंकाळी उशिरा संबंधित विभागाचे अधिकारी व ठेकेदारांनी उपोषणस्थळी भेट घेऊन लेखी स्वरूपात मागण्या मान्य केल्यामुळे सायंकाळी उशिरा निंबू पाणी घेऊन उपोषण थांबविण्यात आले। गेल्या अनेक दिवसापासून ताहराबाद गावातील पाणीपुरवठा व स्मशानभूमीचा विषय गंभीर झालाय। गावातील नागरिक हैराण झालेत। जडजडीत जळ जीवन विभागाचे अधिकारी व ठेकेदार मात्र प्रतिसाद देत नाहीत। तसेच स्मशानभूमीकडे जाण्यास रस्ता नाही तरी प्रशासन गप्प बसले। मागील काही दिवसापासून गाव अंतर्गत या मुद्द्यावर चांगलेच राजकारण तापले। या विषयाला वाचा फोडण्यासाठी पंचायत समिती जिल्हा परिषदेकडे अनेक वेळा तोंडी वाले की स्वरूपात तक्रार करूनही न्याय मिळत नसल्यामुळे काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी मिलिंद चित्ते व त्यांच्या सहकाऱ्यांनी उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतलाय। मुद्दा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला। काँग्रेस पार्टीचे जिल्हा तालुका अध्यक्ष अनिल पाटील, शिवसेनेचे सुभाष नंदन, आदिवासी परिषदेचे प्रवीण पवार यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाठिंबा व्यक्त केला। खासदार डॉक्टर शोभाताई बच्छाव यांनी उपोषणस्थळी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून घटनेची माहिती घेतली। उपोषणाची गांभीर्याने दखल घेऊन जलजीवन विभागाचे अधिकारी व ठेकेदार, पंचायत समितीचे अधिकारी यांनी उपोषणस्थळी भेट देऊन येत्या 6 महिन्याच्या आत गावात नवीन विहीर खोदून पाणी प्रश्न सोडविण्यात येईल, तसेच स्मशानभूमीचा विषय मार्गी लावण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्यानंतर मिलिंद चित्ते यांनी आपले उपोषण मागे घेतले। यावेळी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। BV न्यूज महाराष्ट्रासाठी सहसंपादक विनोद पाटील। आज ताराबाद ग्रामपंचायतीच्या समोर मी उपोषणासाठी बसलो। खरं पाहायला गेलं तर मला उपोषणाला बसायचं नव्हतं। मी उपोषणाचा इशारा गेल्या 30/3/2026 रोजी दिला, परंतु या गेंड्याच्या कातडीचं प्रशासक याला 30 तारखेपासून आज 20 तारीख आली, जवळजवळ 1 महिना होत गेला तरी याला काही जाग आली नाही। त्याच्यामध्ये जलजीवन पाणी पुरवठ्याचे जे अधिकारी आहेत त्यांनीही कुठल्याही पद्धतीने त्याचा उत्तर दिलं नाही। मागे अधिकारी येऊन CO साहेबांच्या आदेशाने पाहणी करून गेले, परंतु त्याचं काम अद्याप सुरू झालं नाही। त्याला पण जवळजवळ 2-2.5 महिने होत आलेले आहेत आणि आपण उपोषणाचा इशारा देऊन सुद्धा त्या अधिकाऱ्यांनी ते काम चालू केलं नाही। माझी अशी अपेक्षा होती की ते काम सुरू व्हावं, जेणेकरून उपोषणाचा पवित्रा मला घेता नाही यायला पाहिजे, परंतु तरी त्यांनी लक्ष दिलं नाही। तर त्यांनी ते लवकरात लवकर पूर्ण करावं। त्याचबरोबर गेल्या 1 वर्षापूर्वी आमदार साहेबांच्या निधीमधनं ताराबाद येथे मोठ्या थाटामाटात असं उद्घाटन करण्यात आलं होतं बँड लावून, आणि ते उद्घाटन केल्यानंतर साहेबांनी 100% गावाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून भरघोस असा निधी दिला, परंतु संबंधित ठेकेदाराने गेल्या 8-9 महिन्यापासून त्याचं वर्क ऑर्डर आहे तरीसुद्धा तो काम करत नाही। त्याने रस्ता खोदून ठेवला, खडी टाकून ठेवली, परंतु काम पूर्ण होत नाही। लोक पडत आहेत, ॲक्सिडेंट होत आहेत, तरी त्याचीसुद्धा दखल कुठल्याही पद्धतीने कुठलाही प्रशासक किंवा अधिकारी घेत नाही। म्हणून हे उपोषण करण्याचं मला भाग पडलं। जर हे उपोषणाने प्रश्न सुटला नाही तर याच्यानंतरचं पाऊल हे आंदोलनाच्या माध्यमातून होईल आणि त्याला सर्व पाणी पुरवठा व PWD हे जबाबदार असतील। जय हिंद, जय महाराष्ट्र। 20 रोजी मिलिंद भाऊ चित्ते यांनी ताराबाद येथील जल जीवन मिशन अंतर्गत योजनेचे जे काम आहे ते तातडीने पूर्ण व्हावे म्हणून उपोषण केलेलं आहे। त्या उपोषणाला काँग्रेसच्या वतीने मी
तालुका अध्यक्ष म्हणून पूर्णपणे पाठिंबा देत आहे. तसेच अंतापूर चौफुली ते स्मशानभूमी या रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झालेली आहे. हा रस्ता ग्रामपंचायतच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे. तरी तात्काळ मिलिंद भाऊंनी ज्या मागण्या केल्या त्या पूर्ण व्हाव्यात अशी मी आवाहन करतो. आणि जर कदाचित मिलिंद भाऊंच्या या आव्हानाला किंवा यांच्या मागणीला जर प्रतिसाद मिळाला नाही, कदाचित ह्या उपोषणाचं रूपांतर आंदोलनामध्ये होऊ शकतं. याची कृपया सगळ्या संबंधितांनी नोंद घ्यावी आणि यापुढील जे कार्य आहे, जे काम आहे ते तात्काळ करावं ही